करू शकले असते, पण नाही, त्यांनी वाया घालवली. आणि म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे. त्यांच्या पक्षात तर ते बोलत नाहीत ना, हुकुमशाही आहे. लगेच बोलले तर ईडी बिडी लावतात त्यांच्या मागे. उद्धव साहेब, सोलापुरात तर विचारू नका, मागच्या 3 दिवसापासून त्यांना माहिती आहे की जनमत त्यांच्या सोबत नाही आहे, तर फोन कॉल करतायत आणि धमक्या देतात. ईडी करीन, कारखाना सील करीन, केस टाकीन, अरेस्ट करीन, मागच्या सगळ्या केसेस चालू करीन. फक्त धमकीचं राजकारण चालू व्हायचंय. म्हणजे कसं, म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत, मोठे मोठे नेते. अहो, महाराष्ट्र चालवा, इकडे धमकी काय देत बसलायत. आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार, हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. कोणी बाहेरचं येऊन आमची एकी नाही बिघडू शकत. धर्म, जात पात ह्याच्या पुढे यांना काही सुचत नाही. समाजामध्ये तेढ मिळवण्याचं पाप भाजप करते. एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय, दुसरीकडे माझी माय माऊली वन रेशन दुकानात फिरते, तिथे तिला धान्य मिळत नाही, रॉकेल बंद केलंय, पाणी मिळत नाहीये, आणि तुम्हाला हे सुचतंय. लोकांमध्ये तेढ, महागाई, 300 रुपयाचं 1200 रुपये, कसं काय जगतो माझा कामगार, आणि तुम्हाला हे सुचतं. आदम मास्टर साहेबांनी कष्ट करून घरं आणलेली, ते संबोधित करा. सगळ्यांनी घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय आडम मास्टर, व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्वच मान्यवर नेते, आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि माता, रणनीती 4 जूनची तयारी जोरात आहे. थांबू द्या. ठीक आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.